किटल्यातनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. नमस्कार. मध्य प्रदेशमधील रतलाममध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका खासगी रुग्णालयात हातात लघवीची पिशवी आणि तोंडावरती ऑक्सिजनचा मास्क लावून एक रुग्ण अर्धनग्न अवस्थेमध्ये रस्त्यावरती पळताना दिसला. रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला की त्यांच्या कुटुंबियांकडून 1 लाख रुपये उकळण्यासाठी त्याला बंदी बनवून ठेवले होते. रुग्ण कोमात गेला असल्याचे सांगून रुग्णालयाकडून पैसे उकळण्याचा अशा प्रकारे भांडाफोड झाला आहे. रुग्णालयाने सदर रुग्ण कोमात गेला असल्याचे सांगितले होते, मात्र ICU मधून रुग्ण स्वतःच्या पायावरती पळत बाहेर आला. यामुळे आता हा मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे. रतलाम येथील दीनदयाल नगर मधील बंटी निनामा नावाचा व्यक्ती हाणामारीत जखमी झाल्यानंतर खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो कोमात गेला असे रुग्णालयाने सदर रुग्णाच्या कुटुंबियांना सांगितले. त्यामुळे त्याला तातडीने उपचार द्यावे लागणार असून त्यासाठी बरेच पैसे लागतील असेही सांगितले गेले होते. रुग्णाचे आयुष्य वाचवण्यासाठी कुटुंबियांनी कसेबसे पैसे जमवले, पण नंतर जे झाले त्यामुळे सर्वच जण चकित झाले आहेत. जो बंटी कोमात गेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तो बंटी ICU मधून स्वतःच्या पायावरती बाहेर आलेला पाहायला मिळाला. त्याच्या हातात लघवीची पिशवी होती, तर तोंडाला ऑक्सिजनचा मास्क होता आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये तो रुग्णालयाबाहेर आला आणि त्यामुळे रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार उघड पडला. बंटी निनामाने सांगितले की रुग्णालयातील 5 कर्मचाऱ्यांनी त्याला बळजबरीने अडवून ठेवले होते. तसेच त्याच्या कुटुंबियांकडून मोठी रक्कम वसूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे तो ICU मधून पळून जाण्याची संधी शोधत होता. संधी मिळताच तो अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरती आला. या घटनेबद्दल माहिती देताना बंटीची पत्नी म्हणाली, डॉक्टरांनी सांगितले की माझ्या पतीला गंभीर दुखापत झाली असून तो कोमात गेला आहे. त्यांनी आम्हाला जी औषधं आणायला सांगितली ती आम्ही सर्व आणून दिली. त्यानंतर त्यांनी आम्हाला उपचारासाठी 1 लाख रुपये जमा करायला सांगितले. आम्ही नातेवाईकांच्या हातापाया पडून कसेबसे पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत होतो. आता बंटी रस्त्यावरती आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हॉस्पिटलच्या असंवेदनशील वृत्तीचा निषेध करून हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे म्हटले गेले आहे. अनेकांनी रुग्णालयावरती कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे. तर या संपूर्ण प्रकाराबाबत तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद. बरं का मंडळी, आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका. अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे. काय आहे, गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि अहो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला. म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस 1 महिना मोफत देणार आहे. अहो या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं, तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारते. म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा. आता 1 महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.